आता आपण काय म्हटलं होतं, एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. ठीक आहे, एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे काय म्हटलं होतं की 1 मोल ऑफ सबस्टन्स फॉर्म होण्यासाठी किती एन्थॅल्पी चेंज होते, आणि तसंच स्टँडर्ड स्टेटवर झालेलं रिॲक्शनचं स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. मग आता आपल्याला बघायचं आहे की एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन, ज्याला की आपण डेल्टा एच म्हटलेलं आहे. समजा हे एक रिॲक्टंट आहे, हा प्रोडक्ट आहे. ठीक आहे, तर एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन म्हणजे काय, एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट. हे कळलं का? समजा एखादी रिॲक्शन आहे ती कधी पण कशी होत असते, प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट. बघ ना कसं होते आता एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन म्हणजे. बघ ना सांगतो कसं. अशी इथं असतात, म्हणजे हे रिॲक्टंट आहे, रिॲक्शन अशी होते, मध्येच तिची एनर्जी वाढते, नंतर प्रोडक्ट तयार होतात असे. मग ही काय झाली एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट. म्हणजे ही जर एन्थॅल्पीचा ॲक्सिस घेतला आणि हे समजा टाईम ॲक्सिस आहे, तर ही झाली एवढी एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट, आणि ही झाली एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट. कोण एवढी एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट, इथून एवढी काय एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट. मग हा आता एन्थॅल्पी कमी व्हायला ना, म्हणून एन्थॅल्पीचे निगेटिव्ह होणार. मग एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन म्हणजे हे, म्हणजे समजा हे 25 आणि हे समजा 75, तर 25 वजा 75 म्हणजे एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट बरोबर -50 येणार. मायनस का आलं, कारण एन्थॅल्पी कमी व्हायला. लक्षात आलं व्यवस्थित? ओके. मग एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट ही एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शनचा मेन फॉर्म्युला. आता आपल्याला बघायचं आहे एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन आपण ह्याच्या रूपामध्ये कसं काढू शकतो, कुणाच्या रूपामध्ये, एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशनच्या रूपात कसं काढता येते. आलं लक्षात? तर एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे आपण एक रिॲक्शन बघूया. फॉर एक्झाम्पल काहीतरी CH4 प्लस ऑक्सिजन म्हणजे कंबशन ऑफ मिथेन, CO2 प्लस H2O, हे 2 लावायचं बरोबर. मग समजा ह्या रिॲक्शनचा जर विचार केला आपण, आता असं समजा की समजा हे एलिमेंट, आता ह्यांचे एलिमेंट्स जे आहेत तेच ह्याचे एलिमेंट्स आहेत, काही वेगळं आहे का? मग आपण असं एक ही एन्थॅल्पीची ॲक्सिस पकडूया. हा इकडं वर एन्थॅल्पी जास्त बाकी कमी, ह्याच्यापेक्षा ह्यांची एन्थॅल्पी कमी असते, कारण ही एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, बाहेर पडत असते एनर्जी, काही का असणार. महत्त्वाचं आता असं आहे, समजा आपण हे CH4 आहे, समजा इथं हायड्रोजन आहे, इथं ऑक्सिजन आहे. हायड्रोजन किती लागतात हे तयार होण्यासाठी? 2. ऑक्सिजन किती आहेत? 1. नाही, म्हणजे 2 H2 ॲटम, म्हणजे 2 हायड्रोजनचे मॉलिक्यूल आणि 1 कार्बन लागतो. तेच ह्यांना पण लागते, काय वेगळं लागते का बघ? नाही, थोडं थांब, हे 2 हेला 1 2 करावं लागेल ना, मग हे पण 2 लागतात. ठीक आहे, एवढं झालं. मग आता आपण रिॲक्शन अशी लिहायची, CH4 प्लस 2O2 गिव्हिंग, ह्यांच्या पुढे लिहायचं, ह्यांची एनर्जी कमी आहे ना कमी, मग इथं कमी लिहायची इथं एनर्जी. ॲक्च्युली ही CO2 प्लस 2H2 बरोबर. मग आता मला सांग, हे काय झाले, एलिमेंट झाले. इथून इथं येणं म्हणजे काय, एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. हे कोण आहे तर रिॲक्टंट, म्हणजे ह्याला मी काय म्हणणार, एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ रिॲक्टंट. आणि इथून एवढ्या एनर्जी डिफरन्सला काय म्हणणार, हे एलिमेंटपासून हे प्रोडक्ट तयार होईल, ते एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. आणि हे इथून इथं येण्यासाठी, म्हणजे रिॲक्टंट करून प्रोडक्टकडे जाण्यासाठी जी एन्थॅल्पी लागली त्याला काय म्हणणार, एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन म्हणणार. मग मी काय म्हणू शकतो, ह्याच्यामध्ये हे काय P दिसलं, हे इज इक्वल टू हे प्लस हे सचलं, म्हणजे एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ रिॲक्टंट प्लस एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. मग हे कसं होतं आहे, एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू हे मायनस हे, म्हणजे एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट मायनस एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ रिॲक्टंट. हा एक नवीन एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शनचा फॉर्म्युला दिसलं काय. ही वेगळा फॉर्म्युला बरं का. आता दुसरा कोणता आला, हे जस्ट एन्थॅल्पी आहे, पण ही एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट मायनस एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ रिॲक्टंट, हे दुसरा फॉर्म्युला फॉर्मेशनच्या रूपात. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर
ही झाली एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. आता नेक्स्ट असते एन्थॅल्पी ऑफ कंबशन. महत्त्वाची एन्थॅल्पी. एन्थॅल्पी ऑफ कंबशन म्हणजे काहीच नाही. एन्थॅल्पी ऑफ कंबशन ऑफ एनी सबस्टन्स, फॉर एक्झाम्पल मिथेन, इज एन्थॅल्पी चेंज व्हेन 1 मोल ऑफ दॅट सबस्टन्स, हे महत्त्वाचं आहे, जो जळायला आहे त्याचा 1 मोल, रिॲक्ट्स विथ सफिशियंट अमाऊंट ऑफ ऑक्सिजन. सफिशियंट अमाऊंट म्हणजे कार्बन मोनॉक्साईड नाही तयार होणार, कार्बन डायऑक्साईड तयार झालं पाहिजे, टू गिव्ह इट्स ऑक्साइड्स किंवा ऑक्साइड्स ऑफ इट्स एलिमेंट्स इन इट्स हायेस्ट स्टेट, ऑक्सिडेशन स्टेट, इन हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे कार्बन मोनॉक्साईडमध्ये म्हणजे हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट, म्हणजे आता कार्बन मोनॉक्साईडमध्ये +2, तर इथं +4 होते. म्हणजे सफिशियंट अमाऊंट ऑफ ऑक्सिजन असलं पाहिजे, अर्धवट जळला नाही पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. ह्याचे 1 मोल तयार होतील, 2 मोल होतील, काही होऊ शकते, प्लस H2. आता हे बॅलन्स करायचे, पण बॅलन्स करताना ह्याला ढकल व्हायचा का नाही, कारण हा जळायला ह्याची एन्थॅल्पी ऑफ कंबशन आहे, तर हे एकच मोल असलं पाहिजे. ह्याला 2 लावा, ह्याला 2 लावा आणि हे बॅलन्स करा. रिॲक्शन तर कधी पण बॅलन्सच असली पाहिजे, ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये जी काही एन्थॅल्पी बाहेर पडते त्याला म्हणतो आपण एन्थॅल्पी ऑफ कंबशन ऑफ धिस मिथेन. इथपर्यंत लक्षात आलं. त्याच्यानंतर स्टँडर्ड स्टेटला झालं तर स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन. मग पुन्हा आता हे एन्थॅल्पी ऑफ कंबशनच्या रूपात पण आपल्याला काय करता येते, एखाद्या रिॲक्शनची हे काढता येते, एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन काढता येते एन्थॅल्पी ऑफ कंबशनच्या रूपात. कळले काय मी काय म्हटलं तेच, जसं आता एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशनच्या रूपात काढली ना, तसंच आता काढू. कोणतीही एखादी रिॲक्शन घेऊया, फॉर एक्झाम्पल आता हायड्रोजिनेशन ऑफ इथिन घेऊया. इथिन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड, म्हणजे C2H4 प्लस H2 गिव्स C2H6. हायड्रोजिनेशन, हायड्रोजन ॲड करायला. मग आता कसं असते, बॉन्ड एक्स्ट्रा फॉर्म झालेत ना, तर मग ह्याची स्टॅबिलिटी वाढते. बॉन्ड फॉर्म झाले की स्टॅबिलिटी वाढली, बॉन्ड फॉर्म झाले की एनर्जी कमी होते, असे समजू शकतो. म्हणजे ह्याची एनर्जी कमी लिहायची. मग हे कसं लिहिणार आपण, C2H4 प्लस H2, ह्याच्यापेक्षा खाली C2H6. मग आता एन्थॅल्पी ऑफ कंबशन बघायचं. ह्याला जाळल्याच्या नंतर जे काय तयार होते त्यांची एनर्जी कमी असते. माझं जरा चुकलं इथं. काय चुकलं, आता खाली जागा नाही, म्हणजे कळाले का. आता ह्याला जाळल्याच्या नंतर CO2 आणि H2 तयार होईल ना, त्याची एनर्जी कमी येणार, खाली घ्यायला पाहिजे का नाही. ह्याला जाळल्यावर काय तयार होते, ऑक्सिजन सोबत जळल्यावर. बरं, मग आता मी इथं करतो जरासं. कसं करतो बघ, किंवा इकडं रिॲक्शन इथं लिहितो, C2H4 प्लस H2. हां, कंबशनच्या रूपामध्ये कशी घ्यायची एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. ही एक रिॲक्शन आहे. कोणती, ही एक रिॲक्शन आहे, इथिनची हायड्रोजन सोबत रिॲक्शन. ती कशी होते, ही अशी खालीच, C2H4 प्लस H2 C2H6. ही एक रिॲक्शन झाली. आपल्याला ह्याची एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन काढायची आहे. म्हणजे काय काढायचं आहे, हे बघ, इथून एवढी एनर्जी काय, म्हणजे ह्याच्यापासून इकडे येण्यासाठी किती एनर्जी लागते, ह्याला आपण काय म्हणतो एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. मग ती कंबशनच्या रूपात कशी काढायची, ह्याचं कंबशन आणि ह्याच्या कंबशनच्या रूपात. मग आता इमॅजिन कर की आपण वेगळ्या मार्गाने गेलो. कशा मार्गाने गेलो, अगोदर ह्याला जाळलं पूर्ण, ह्यांना जाळल्याच्या नंतर काय तयार होतं, 2 CO2 तयार होणार, 2 आहे नाही, आणि H2O किती तयार होणार, हे 4 आणि 2 6, म्हणजे 3H2O तयार होणार. ओके, ऑक्सिजन जेवढा पाहिजे तेवढा लिहायचा, 2 दूनी 4 आणि 3 702 ऑक्सिजन. ठीक आहे. मग इथं जी काही एन्थॅल्पी लागली ही काय, एन्थॅल्पी ऑफ कंबशन. हे कोण आहे तर रिॲक्टंट, म्हणजे एन्थॅल्पी ऑफ कंबशन ऑफ रिॲक्टंट आहे. ह्याला जाळल्याच्या नंतर आता हे प्रोडक्टला जाळल्याच्या नंतर पण हेच तयार होते बघ, 2 CO2 आणि 3H2O तयार होते. सफिशियंट अमाऊंट ऑफ ऑक्सिजन 7O2 लागते, 7/2O2. मग इथून इथे येण्यासाठी जी काही एन्थॅल्पी लागेल तिला आपण काय म्हणतो, एन्थॅल्पी ऑफ कंबशन ऑफ प्रोडक्ट्स. आपल्याला काढायचे काय, हे. मग आता काय दिसतंय, हे इक्वल टू हे प्लस हे, म्हणजे एन्थॅल्पी ऑफ कंबशन ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू
एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन प्लस एन्थॅल्पी ऑफ कंबशन ऑफ प्रोडक्ट्स. मग आता हे जर इकडे घेऊन आलो तर काय फॉर्म्युला येते, डेल्टा म्हणजे एन्थॅल्पी ऑफ कंबशन ऑफ रिॲक्टंट्स मायनस हे इकडे आणल्यावर काय होते, एन्थॅल्पी ऑफ कंबशन ऑफ प्रोडक्ट्स इज इक्वल टू एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. म्हणजे एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शनचा आणखीन एक फॉर्म्युला. 2 फॉर्म्युले झाले जाते. हा तिसरा फॉर्म्युला. तर बघ कोणता, इज इक्वल टू एन्थॅल्पी ऑफ कंबशन ऑफ रिॲक्टंट उलटा आहे मायनस एन्थॅल्पी ऑफ कंबशन ऑफ प्रोडक्ट. वर कसं होतं, अगोदर प्रोडक्ट होते. ठीक आहे, हे लक्षात घ्या. इथपर्यंत झालं की 3 फॉर्म्युले झाले आतापर्यंत. आता चौथी एक गोष्ट बघायची आहे कंबशनच्या नंतर, बॉन्ड डिसोसिएशन. आता बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी म्हणजे काय, तर समजा एखादा CH4 आहे म्हणजे कार्बन हायड्रोजन बॉन्ड इन मिथेन, तर त्याची बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी म्हणजे ह्याचा एक बॉन्ड तोडण्यासाठी किती एनर्जी लागते त्याला आपण म्हणतो बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. एक बॉन्ड नाही, 1 मोल बॉन्ड. बॉन्ड एक नाही, किती, 1 मोल बॉन्ड. 4 मोल बॉन्ड आहेत, पण आपल्याला तसं नाही, बॉन्डच 1 मोल घ्यायचा आहे. 1 मोल CH 1/4 मोल घ्यावा लागतं. लक्षात आहे. मग आता ह्याला काय CH3 प्लस हायड्रोजनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पण महत्त्वाचं आहे, हा पण गॅसियस स्टेटमध्ये असला पाहिजे, हे पण गॅसियस स्टेटमध्ये आणि हे पण गॅसियस स्टेटमध्ये पाहिजे. ते इमॅजिनरी आहेत सर्व, म्हणजे असं असलं पाहिजे. त्यावेळेस जी एन्थॅल्पी चेंज होईल त्याला म्हणायचं आपण बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी. पण आता इथं झाल्यावर काय लागते ती वेगळी असणार, पण त्यालाच आपण काय म्हणतो असतो बॉन्ड डिसोसिएशन. पण ॲक्च्युली तसं नाही, हवेमध्ये ॲक्च्युली गॅसियस स्टेटमध्ये झालं पाहिजे, म्हणजे ती प्युअर बॉन्ड डिसोसिएशन झाली. सॉलिड स्टेटमध्ये काय होतंय, ह्यांच्या बॉन्डवरती दुसरे पण बॉन्ड अफेक्ट करतात, म्हणून ते परफेक्ट येत नाही. हे नाही, हे गॅस आहे. पण समजा आता NaCl ची बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी काढायची आहे. हे सॉलिडमध्ये काय होतं, ह्याच्यातला बॉन्ड आणि दुसरा NaCl ह्यांच्यातला बॉन्ड, हे ह्याला ओढतं, हे ह्याला ओढतं, मग ते व्यवस्थित येत नाही. म्हणजे गॅसियस स्टेटमध्येच पाहिजे तो मॉलिक्यूल. पण आपल्याला हे पूर्ण मॉलिक्यूल 1 मोल कोणाचा घ्यायचा आहे, आयडियल गॅस. 1 मोल कोणाचा घ्यायचा आहे, बॉन्डचा 1 मोल. म्हणून ते सबस्टन्स 1 मोल घ्यायचा का नाही. मग आता ह्याच्यात महत्वाचं आहे की हा पहिला बॉन्ड तोडायला काही एनर्जी लागणार. सिंगल ते डबल असेल तर डबल बॉन्डची येणार, मग जास्त लागते डबल बॉन्डला. मग पुन्हा आता पहिल्या बॉन्डला वेगळी लागली, पण ह्याला तोडायला वेगळी लागते. कारण का तर हे वेगळं आहे ना, आता हे CH3 वेगळं आहे की हे कमी स्टेबल आहे काहीतरी. आता इथं ह्याचा बॉन्ड तोडायला आणखीन वेगळी एनर्जी लागते, पहिल्या एवढीच लागत नाही. आता चेंज झालं ना, एनिवेज काहीतरी बदल आलाच ना, काय सांगता येत नाही ते. आता ते ॲक्च्युली एनर्जी जास्त लागू शकते समजा, ठीक आहे. ते डिपेंड करते त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होणार, ते भरपूर वेगळ्या गोष्टी येतात. तसंच ह्याला तोडायला आणखीन वेगळं लागणार, ह्याला वेगळं लागणार. मग कार्बन हायड्रोजन बॉन्डची एन्थॅल्पी मिथेनमध्ये किती, तर ते असते अशी, ह्या चौघांची काढायची. कशी, ह्या सर्वांनाच तोडून टाकायचं. म्हणजे कसं कन्वर्ट करायचं, कम्प्लिटली कार्बन गॅस आणि 4 हायड्रोजन गॅसचे ॲटम, H2 नाही लिहायचं ह्यांना. H2 लिहायचं का ह्यांना नाही, ह्यांना नुसतं 4 हायड्रोजन ॲटम लिहायचं. मग ह्याच्यामध्ये समजा काय तर 100 जूल एनर्जी लागली, पण प्रत्येकाची वेगळी आहे बरं का. पहिल्या बॉन्डला 30 लागले असेल, दुसऱ्याला 25 लागले असेल, तिसऱ्याला 20च लागले असेल. आलं लक्षात. मग ही 100 असेल तर 100 भागिले एकूण एनर्जी लागली 100 जूल. एकूण बॉन्ड किती होते, 4. तर ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी 25 जूल. ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी काढायची त्यावेळेस. म्हणजे व्हेन देर आर मोर दॅन 1 सेम टाईप ऑफ बॉन्ड्स, देन ब्रेक ऑल बॉन्ड्स अँड टेक द ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी. आलं लक्षात. त्याला म्हणायचं बॉन्ड एन्थॅल्पी. म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि हे, मग हे डबल बॉन्डलाच तोडायचं फक्त, ह्याला नाही, हे नाही. ही वेगळी असणार आणि ह्याची वेगळीच घ्यावं लागते. मग ते दिलं असते कार्बन कार्बन डबल बॉन्डची एनर्जी आणि इथं सांगितलं असते कार्बन कार्बन सिंगल बॉन्डची एनर्जी. आलं लक्षात. आता इथे एक जरा सांगायचं राहिलं, हे जे आहे कुठं गेलं ते, हे जे आपला फॉर्म्युला आला आहे ह्याला थोडंसं कसं, हे नुसतं एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट म्हणता येत नाही. म्हणजे कसं, आता समजा इथं असेल 3A + 2B गिविंग 3C अशी रिॲक्शन आहे, तर आणि 4D आहे, तर एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट कशी लिहावी लागेल ह्याची,
एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट ह्या रिएक्शनची कशी येणार 4 इंटू एन्थॅल्पी ऑफ डी प्लस 3 इंटू एन्थॅल्पी ऑफ सी. मग ही कोण झाली पूर्ण आता एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस 3 इंटू एन्थॅल्पी ऑफ ए प्लस 2 इंटू एन्थॅल्पी ऑफ बी. तसंच ह्या रूपात जर एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन लिहायचं आहे तर काय लिहणार 3 इंटू एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ सी प्लस 4 इंटू एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ डी मायनस 3 इंटू एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ए प्लस 2 इंटू एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ बी. ह्याला कधी कधी असं लिहिण्याच्या ऐवजी असं लिहितात समेशन 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 म्हणजे सर्व आलं त्याच्यात फ्रिक्वेन्सीने त्याच्या मल्टिप्लाय करायचं. फ्रिक्वेन्सी म्हणजे हे आलं लक्षात येईल. ओके, मग आता ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी हेच कळलं. आता शेवटी हे बघायचं की बॉन्ड एन्थॅल्पीच्या रूपामध्ये हीट ऑफ रिएक्शन कसं काढायचं म्हणजे एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन. तर फॉर एक्झाम्पल समजा तुमचा पुन्हा एकदा हे CH4 आहे आणि समजा ऑक्सिजन आहे म्हणजे ही रिएक्शन आहे CH4 प्लस ऑक्सिजन गिविंग CO2 प्लस H2. ह्याला बॅलन्स करा. ठीक आहे, ह्यांच्यापेक्षा ह्यांची एनर्जी कमी आहे आणि ह्यांना बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचं ॲटममध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे एनर्जी द्यावी लागते. बॉन्ड एन्थॅल्पी पॉझिटिव्ह असणार, कंबशन एन्थॅल्पी निगेटिव्ह असणार. ठीक आहे, कंबशन एन्थॅल्पी निगेटिव्ह त्याच्यामध्ये सहसा ते तसंच होते. सहसा मॅक्झिमम टाइम असं कंबशन ही निगेटिव्हच असते, बाहेरच पडते एनर्जी. तर बॉन्ड एन्थॅल्पीमध्ये मात्र बॉन्ड तोडण्यासाठी एनर्जी द्यावीच लागते कधी पण. फॉर्मेशनचं काय असू शकते. हां, मग आता बघ आता ही CH4 आता ही रिॲक्शन आहे आपल्याला. ह्या रिॲक्शनचं काय काढायचं एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. तर आपण कोणती रिॲक्शन गेलो तर प्रत्येक वेळेस वेगवेगळी. इथं काय CO2 प्लस 2H2 कळलं का बरोबर. जरा ही रिॲक्शन आपल्याला काय काढायचं आहे इथून इथं येण्यासाठी लागणारी एनर्जी ह्याला काय म्हणतो आपण एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. मग आता समजा ह्याचे ॲटम म्हणजे ह्याचे ॲटम कोण असणार कार्बन 4 हायड्रोजन गॅस हे सर्व गॅसेस स्टेटमध्ये आणि प्लस ऑक्सिजन गॅस 2 ह्याचे पण तेच ॲटम आहे बरोबर. मग इथून इथं येण्यासाठी जी काही एन्थॅल्पी आहे आता इथून इथं नाही आपण बॉन्ड एन्थॅल्पी म्हणजे कसं घेत असतो इथून इकडे जात असतो मॉलिक्यूलपासून इकडे जातो. मग ह्याला काय म्हणतो आपण बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ कोणाची रिॲक्टर. फक्त याला समेशन लिहूया का कारण भरपूर बॉन्ड आहेत वेगवेगळे बॉन्ड सर्वांची बेरीज करावं लागेल. मग आता इथं काय लिहायला ॲक्च्युली 4 ह्याच्यामध्ये हा एकटा आहे पण बॉन्ड किती आहे तर 4 आहेत. 4 इंटू बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ कार्बन हायड्रोजन बॉन्ड. इथं काय लागेल प्लस हे नंतर घेतलं 4 इंटू जे केले ते ॲव्हरेज असणार का. हां ते ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी. हां ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पीच घ्यावी लागते कार्बन हायड्रोजनची. ह्याला कसं लिहिणार 2 इंटू बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ ऑक्सिजन ऑक्सिजन डबल बॉन्ड असं लिहावं लागतं व्यवस्थित. आलं लक्षात. मग आणि ह्यांचं पण तसंच आहे इथून इकडं जाण्यासाठी जी काही एन्थॅल्पी लागणार ती समेशन ऑफ बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट. मग काय दिसते हे इज इक्वल टू हे प्लस हे म्हणजे बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू काय दिसतंय एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. आता हे लक्षात घ्या एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन नाही हे म्हणजे हे खाली यायला बघ. आता मग म्हणजे इकडं जाण्यासाठी काय लागणार बघ मायनस एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन लागणार म्हणजे मायनस एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन प्लस समेशन ऑफ एन्थॅल्पी ऑफ बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ नाही हे कोण आहे रिॲक्टंट आहे. मग आता एकंदरीत काय आलं बरोबर जरा हे म्हणजे काय तर ह्याला इकडे घेऊन जायचं आणि ह्याला इकडे म्हणजे एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू काय ते समेशन ऑफ बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट मायनस समेशन ऑफ बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट्स. म्हणजे तुमच्याकडे तिसरा एक फॉर्म्युला झाला कुणाचा याचा एन्थॅल्पीला लिहायचा. चौथा फॉर्म्युला हे इथं इक्वल टू काय ते समेशन ऑफ बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट मायनस समेशन ऑफ बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्ट अगोदर असणारे 2 फॉर्म्युले रिॲक्टंट अगोदर असणारे 2 फॉर्म्युले. ठीक आहे. आणि एक आता 2 एक राहिलेत आपले असे की एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन आणि आयोनायझेशन एन्थॅल्पी. आयोनायझेशन तर माहिती आहे व्हेन 1 इलेक्ट्रॉन इज रिमूव्ड फ्रॉम व्हॅलन्स शेल फ्रॉम 1 मोल ऑफ ॲटम्स ऑफ ए सबस्टन्स
एका ॲटम पासून हां 1 मोलमधून एक इलेक्ट्रॉन काढायचा. तर इव्हन 1 थर्मोडायनॅमिक्समध्ये 1 मोलवर सर्व चालतं. आलं लक्षात? म्हणजे सोडियमचा 1 मोल घ्यायचा, पण सोडियमचा 1 मोल गॅसियस स्टेटमध्ये घ्यायचा. हे पण सांगितलं होतं तुम्हाला पिरियोडिक टेबलमध्ये. आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे गॅसियस स्टेटमधून इलेक्ट्रॉन काढायचा एवढंच. हां, गॅसियस स्टेटमधून इलेक्ट्रॉन काढायचा. सोडियम सॉलिड आहे ना, पण त्याला अगोदर काय करायचं, गॅसियस स्टेटमध्ये घेऊन जावं लागतं. मग तिथं म्हणजे व्हेन सोडियमच्या गॅसियस स्टेटमधून आपण Na++ इलेक्ट्रॉन करतो, म्हणजे एक इलेक्ट्रॉन काढतो. आणि नाही प्लस इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन बाहेर पडला ना. आणि हे गॅसियस स्टेटमध्ये आयन पण असला पाहिजे. पण हे आणि अशी रिॲक्शन कधी समजायची, हे काय तर हे 1 आहे म्हणजे हे 1 ॲटम कधीच नसतं, हे 1 मोलच असतं कधी पण. रिॲक्शन आपण ऑलवेज मोलमध्येच लिहित असतो. म्हणजे एन्थॅल्पी चेंज व्हेन 1 मोल ऑफ when 1 electron is removed from each atom of 1 mole of that substance in gaseous state. लक्षात आहे? It's called enthalpy of ionization. आणि दुसऱ्या enthalpy of atomization. सिंपल आहे. Enthalpy needed to convert a substance, 1 mole of substance in gaseous state into its atoms also in gaseous state. ॲटम पण गॅसियस स्टेटमध्ये पाहिजे. म्हणजे कार्बन गॅसियस, किती हायड्रोजन, 6 हायड्रोजन गॅसियस, आणि हे 1 ऑक्सिजन गॅसियस. म्हणजे ह्याच्या उलट फॉर्मेशन एन्थॅल्पी नाही. ह्याच्या उलटी फॉर्मेशन एन्थॅल्पी नाही. का? कारण फॉर्मेशन एन्थॅल्पीमध्ये एलिमेंट असतात, ॲटम नसतात. आणि ते पण त्यांच्या स्टँडर्ड स्टेटमध्ये असतात. म्हणजे हायड्रोजन असेल ते गॅस, कार्बन असेल तर सॉलिड. पण इथं सर्वजण हे पण गॅस. मग आता ॲटोमायझेशन एन्थॅल्पी ऑफ CH4 म्हणजे काय? CH4 गॅसला कार्बन गॅस आणि हायड्रोजन गॅसमध्ये कन्वर्ट करणं, 4. तर बॉन्ड एन्थॅल्पी काय? 1/4 CH4 ला 1/4 कार्बन गॅस प्लस हायड्रोजन गॅसमध्ये कन्वर्ट करणं. म्हणजे ह्याच्यात सर्व गॅस स्टेट सेम आहे. फक्त फरक काय? ॲटोमायझेशनमध्ये जो सबस्टन्स आहे त्याचा 1 मोल, आणि बॉन्ड एन्थॅल्पीमध्ये जो बॉन्ड आहे त्याचा 1 मोल. आलं लक्षात? बॉन्डचा 1 मोल. आणि आता एक लास्ट गोष्ट म्हणजे रिॲक्शनचं ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करणं म्हणजे काय. समजा आता ही एक रिॲक्शन आहे. फॉर एक्झाम्पल सोडियम किंवा असे घे डॅनियल सेलमध्ये रिॲक्शन, झिंक गिव्ज Zn2+ प्लस इलेक्ट्रॉन, आणि हे कॉपर 2+ प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्ज कॉपर. ठीक आहे. ह्या रिॲक्शनसाठी काहीतरी एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन असणार, ह्याला ΔH1 म्हणायचं. ह्या रिॲक्शनसाठी काहीतरी एन्थॅल्पी असणार, ह्याला ΔH2 म्हणायचं. ओव्हरऑल सेल रिॲक्शन काय आहे, ह्या दोघांचं ॲडिशन करून म्हणजे हे आणि हे कटते. मग काय ते झिंक प्लस कॉपर गिव्ज Zn2+ प्लस कॉपर. हिला आपण म्हणूया आर रिॲक्शन. कोणती एनी रिॲक्शन आलेली आर, ती कुणापासून आल्या, पहिली आणि दुसरीपासून. जर तुम्ही R इज इक्वल टू रिॲक्शन 1 प्लस रिॲक्शन 2 करता, म्हणजे रिॲक्शनला ॲड करता येते, वजा करता येते, त्यांना एखाद्या संख्येनं गुंता येतं. म्हणजे ह्याला 2 न गुंता येतं, ह्याला 3 न गुंता येते. आलं लक्षात येईल. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फक्त काय करता येत नाही, ह्याचा स्क्वेअर करता येत नाही. इक्वेशनचं कसं दोन्ही बाजूला स्क्वेअर करता येतं अल्जेब्रिक इक्वेशनचा, आहे का नाही. पण ह्यांना तसं करता येत नाही. किंवा एक प्युअर नंबर ॲड करता येत नाही यांच्यामध्ये. म्हणजे कॉपर प्लस 2 असं नाही करता येत. परंतु बाकीच्या गोष्टी अल्जेब्रिक इक्वेशन सारख्या करता येतात. ज्यावेळेस रिॲक्शन इज इक्वल टू 1+2 असते त्यावेळेस ही एक एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे एन्थॅल्पी. एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह जी की मासवर डिपेंड करते, आणि दुसरं हेसच लॉ बघितलं आहे. आता हे ओव्हरऑल रिॲक्शन आर म्हणजे काय, इथून इथं जाणे आणि पुन्हा मग इथून इथं येणे. त्याच्याऐवजी डायरेक्ट इथून इथं चालवत आपण. म्हणजे ज्यावेळेस हे पाथ इज इक्वल टू 1+2 आहे, त्यावेळेस एन्थॅल्पी ऑफ दिस होल पाथ इज एन्थॅल्पी ऑफ फर्स्ट पाथ प्लस एन्थॅल्पी ऑफ सेकंड पाथ. म्हणजे जे रिॲक्शन सोबत केले तेच ΔH सोबत करता येते. आलं लक्षात. हे म्हणजे समजा आता तू पहिले असं आलं, तुझी ही आर रिॲक्शन तू काहीतरी हिला 2 न मल्टिप्लाय करून आणि हिला -3 न मल्टिप्लाय करून आर रिॲक्शन आली. आलं लक्षात. तर H ला ΔH ऑफ आर काय येणार मग, 2 × ΔH1 -3 × ΔH2. आलं लक्षात. हे
म्हणजे हे थर्मोकेमिस्ट्रीचं मेन क्रक्स आहे. आलं लक्षात. मग आता थर्मोकेमिस्ट्रीमध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रॉब्लेम विचारतात. म्हणजे मागं जे आपण बॉन्ड एन्थॅल्पी ते शिकल्या, ते त्यानं वर्डिंगमध्ये प्रॉब्लेम विचारला की ती रिॲक्शन मांडता येणं गरजेचं आहे. त्यातलं काही क्वेश्चन केलीस की तुला लगेच लक्षात येईल.